Sant Shri Dnyaneshwara and Sant Shri Tukaram Endowment Lecture Series and Orientation Workshop. Eminent personalities from various fields were present on this occasion. They shared their valuable thoughts and insights and guided people on variety of topics. आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी, माननीय श्री राहुल कराड सरांनी की आपल्याचमध्ये इंटरनल खूप टॅलेंट आहेत आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म द्यावा, त्यांच्याकडनं ऐकून घ्यावं. गेल्या काही दिवसांमध्ये 2 ॲल्युमिनाय त्यांचा आपण त्यांच्याशी संवाद साधला, त्यांचे विचार ऐकले आणि त्याच शृंखलेमध्ये आज आपले ॲल्युमिनाय 1998चे मेकॅनिकलचे पासआउट श्री असीम पाटील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा टाळ्यांनी त्यांचं जोरदार स्वागत करू. मित्रांनो, मला तुम्हाला थोडी त्यांची पार्श्वभूमी सांगायला पाहिजे. आपल्या आदरणीय राहुल कराड सरांचे जीवाभावाचे मित्र, मैत्र असा शब्द ज्ञानेश्वरांनी वापरलेला आहे. असे श्री असीम पाटील त्यांच्या त्या कॉलेज जीवनामध्ये अतिशय नटोरियस आणि वल्ली असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे श्री असीम पाटील. पण मित्रांनो, हाच मुलगा आज त्या काळामध्ये ते पॉप्युलर होते आणि आजही त्या सगळ्या इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यांनी जो काही कार्य त्यांचं उभं केलं त्या कार्याचा गौरव करताना आजही ते तेवढेच प्रसिद्ध आहेत. प्रवास करतो, मग तो मुंबई पुणे हायवे असेल किंवा मुंबई बंगलोर हायवे असेल, कुठेही जे फास्टॅग नावाची जी गोष्ट आपल्याला थांबावी लागते, आपल्या गाड्यांवर असतं, त्याचे जनक म्हणजे श्री असीम पाटील आहेत. केंद्रीय परिवहन मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांना ते स्वतः भेटले, फास्टॅगचं महत्त्व सांगितलं आणि आज पूर्ण भारतवर्षामध्ये जे फास्टॅग सगळीकडे ॲप्लिकेबल झालेलं आहे ते यांच्या अथक प्रयत्नांनं झालेलं आहे. माणसांमध्ये नीतिमूल्य रुजवण्यासाठी व माणसाच्या सुखी जीवनासाठी तंत्रज्ञान या तत्वावरती असीम पाटील यांचं कार्य अहोरात्र सुरू आहे. त्यांचा आजचा विषय आहे सायंटिफिक डेव्हलपमेंट विथ इसेन्स ऑफ द ह्युमन इम्पथी. काय सुंदर आहे बघा, आज अभिजित सोनवणे त्याच सिंपतीवर बोलले, आदरणीय रोहिणीताईसुद्धा त्याच विषयावर बोलल्यात आणि असीम पाटीलसुद्धा त्याच विषयावर बोलत आहेत. हे ठरवून नाही झालं, परत कराड सरांच्या शब्दात हा योग आहे. आज हे सगळेजण या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि विषय एकच आहे. मला फक्त एक विदा करंदीकरांच्या 2 ओळी आठवतात तेवढं सांगतो आणि मी असीम पाटील सरांना या ठिकाणी बोलावतो. विदा करंदीकर असं म्हणतात की जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा, जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा, मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा. पुढे ते म्हणतात की चिंता जगी या सर्वता कोणान येई टाळता, चिंता जगी या सर्वता कोणान येई टाळता, उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा. आणि ते म्हणतात की विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी. हा सुंदर वाक्य आहे. विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी, सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा. आदरणीय कराड सर, दराडे सर, माझे जिवलग मित्र राहुल, आज इथं उपस्थित असलेले सर्व टीचर्स, माझी ओळख आत्ताच MITचा ॲल्युमनाय म्हणून करून देण्यात आली. त्यामुळं मी जेव्हा कधी MITमध्ये येतो तर मी खूप नॉस्टॅल्जिक होतो. पण आज एवढ्या सगळ्या टीचर्सच्या समोर बसताना मला वायवा आणि ओरलला गेल्यासारखं वाटतं आहे. पण आज मी बोलणार आहे आणि जसं सोनावणे सरांनी सांगितलं, मला तुमच्याकडनं मार्क नाही पण माझे गुण जर तुम्हाला कुठं दिसले इथं 4 वर्ष शिकलेलं ह्याच्यामध्ये, तर ते गुण मला तुम्हाला सांगायची इच्छा आहे. आणि हे सगळं MITनं पेरलेलं जे बीज आहे आणि सरांनी जे एक माळी जसं एखाद्या बीजाचं खतपाणी करतो आणि मग त्याच्यातनं कळ्या उमलतात, तसे आम्ही अनेक विद्यार्थी आहे, त्यातला मी एक विद्यार्थी. मला बरंच काही बोलायचं होतं, पण जेव्हा मी अभिजित सोनावणेंना ऐकलं मी सगळं विसरून गेलो. आणि
मला नेहमी वाटतं की आपण ह्या पूर्ण युनिवर्समध्ये किती छोटे आहोत आणि आज मला अजून त्या कणापेक्षाहून कण इतकं छोटं वाटत होतं की मी किती छोटा माणूस आहे आणि हा व्यक्ती जो आपल्या शेजारी बसलेला आहे. पण ते म्हणले मी देवळात जात नाही हे नाही, पण मला त्यांना भेटल्यावर त्यांना ऐकल्यावर देवावर माझा विश्वास दुगणित झाला. आणि देव आहे आणि ह्या गोष्टीवरती माझा विश्वास नेहमीच आहे. पण ह्यांना ऐकल्यावर ह्यांना बोलल्यावर देवळांबद्दल पण 60 देवळांमध्ये हे जाऊन सगळं समाजात मागे राहिलेल्या लोकांची मदत करतात. पण दॅट इज अन एपिसेंटर. त्या देवळांमध्येच तुम्हाला हे सगळं आणि देवच त्या सगळ्या लोकांना तिथे एकत्र आणतो साहेब आणि तुम्हाला ती संधी मिळतो. यू आर द लव्ड वन ऑफ गॉड अँड गॉड लव्ज यू आणि त्यामुळं ही संधी तुम्हाला मिळते. मी आमच्या आशिम अवंतिका फाउंडेशनच्या तर्फे अनेक कार्यक्रम करत असतो, अनेक ॲक्टिव्हिटीज करत असतो. पण मला तुम्हाला सांगायला आवडेल सर की आमच्या IT कंपनीमध्ये, टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये, सपोर्टमध्ये किंवा इतर सर्व्हिसेसमध्ये, माझ्या घरात किंवा माझ्या ऑफिसमध्ये जर तुम्हाला कोणी होतकरू असा व्यक्ती सापडला ज्याला आम्ही नोकरी देऊ शकू आणि इक्वल ऑपॉर्च्युनिटी देऊ शकू तर आय विल बी मोर दॅन हॅपी. आम्ही असं आणि मी स्वतः कुठल्याही पद्धतीचं जात धर्म पाळत नाही. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, देवकुळे म्हणून आमच्याकडं एक व्यक्ती आहेत जे गेले 25 वर्ष आमच्या देवघराची पूजा करतात. ओके, आणि ते मागासवर्गीय वर्गातले आहेत. गावात आमच्या, मी एका छोट्याशा खेडेगावातनं येतो, ज्या व्यक्तीच्या घरात लोक जेवायला जात नाही. 3 वर्षापूर्वी यात्रेला जेव्हा त्या व्यक्तीनं जेवायला बोलवलं, अख्ख्या गावाने मला नावं ठेवलं की तुम्ही ह्याच्या घरी जेवायला कसे जाता. माझ्या घराची किल्ली त्याच्याकडे मी दिलेली आहे. तो हा जो आमच्याकडे कुठल्याही पद्धतीचा तो हे होत नाही. आणि हे मला शिकायला कुठं मिळालं आणि कसं मिळालं, ही एम्पॅथी कशी आली, तर ही वारीमुळं आली, ही MITमुळं आली. मला सांगायला आवडेल सर की मी पहिल्यांदा आळंदीला गेलो ते 1996मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेलं. तेव्हा आम्ही विद्यार्थी, जसं पटवर्धन मॅडम म्हणल्या की काम कमी आहे म्हणून प्रोफेसर्सचा जॉब बरेच लोक घेतात, पण व्हॉलेंटिअर करायला मिळतं म्हणजे लेक्चर्स अटेंड करायची गरज नाही. त्यामुळं त्या भावनेनी आम्ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे व्हॉलेंटियर्स एकदम पुढे सगळ्यांच्या. पण जसं कराड सर नेहमी म्हणतात, इंजिनिअरिंग इज नॉट अ सब्जेक्ट, इट्स अन अप्रोच. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकत असताना आम्ही तिथं आळंदीमध्ये गेल्यानंतर पंडित भीमसेन जोशींना ऐकलं, लता दिदींना ऐकलं, बरेचसे प्रवचनं. त्यावेळेस त्याचा अर्थ काहीच कळत नव्हता. कराड सर म्हणायचे पाया पडा, आम्ही पाया पडायचो. कराड सर म्हणायचे इथं जा, आम्ही तिथं जा. त्याचे काही अर्थ कळायचे नाही. पण सर मला तुम्हाला सांगायला आवडेल, जे जे त्यावेळेस शिकलो, जे जे तुम्ही सांगत हो, त्याचा क्षणोक्षणी बोध होत जातो. वारी आमच्या दृष्टिकोनातनं म्हणजे अलका टॉकीज चौकात सर आम्हाला उभे करायचे, तिथं नारळ द्यायचे वारकऱ्यांना. ती आमची वारकऱ्यांची ओळख. आणि 2011मध्ये मी फक्त आळंदीत म्हटलं, बाबा हे वारकरी संप्रदाय जो आहे हे चालतात, पायी चालतात, आपल्या पुण्यात येऊन सगळी घाण करतात, ट्रॅफिक जॅम करतात, हे करतात, हे नक्की करतात तरी काय. तर मला फक्त एक जण भेटले की तुम्हाला किती अनुभव सांगितले वारीचे तरी तुम्हाला कळणार नाही, वारी ही एक अनुभूती आहे. तर मी म्हटलं आपण चालून बघूया. त्यामुळं सर मी 2010 साली फक्त आळंदी ते पुणे एवढं वारकऱ्यांमध्ये चाललो. आणि माझं एकच इंटेन्शन होतं, 22-24 किलोमीटर लवकरात लवकर जाणे, चालणे आणि लवकर पुढे जाणे. तर मी जेव्हा फास्ट जात होतो आणि सगळ्यांना ओव्हरटेक करत होतो, तेव्हा एक मला खांद्यावर हात ठेवून एका माऊलीने पकडलं. म्हटलं थांबा. म्हणले माऊली काय गडबड आहे. म्हटलं नाही माऊली मला जायचं आहे. म्हणजे आपण सगळे तिथंच चाललो आहे, गडबड काय आहे, माझ्यासोबत चाला. आणि तो व्यक्ती मला अजूनही आठवत नाही, तो हात धरून माझ्यासोबत चालला आणि आम्ही रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. आणि मला काय वाटलं माहिती नाही, त्या वर्षी मी ठरवलं की पुढच्या वर्षीपासून आपण पूर्ण वारी करणार. आणि मला अजूनही करत नाही की हे स्टार्ट का झालं, कसं झालं. पण आता 13 वर्ष मी वारी करतोय सर. कोविडमध्ये सुद्धा मी वारी चुकवली नाही. कोविडला जेव्हा सरकारने वारी बॅन केली आणि सकाळचा 1 तास फक्त ओपन राहायचा, तुम्हाला काही बाहेर पडायचं असेल तर मी हेअर कटिंगसाठी म्हणून बाहेर पडलेलो. आणि रस्त्यावरती मला 2 माऊली फुटपाथवर दिसले शांत, आणि पोलिसांनी त्यांना पकडलेलं. पोलिसांनी पकडलं तर मी ड्रायव्हरला म्हटलं अरे ते काय, त्यांना आपण नाही म्हणे साहेब आपल्याला पण मारतील पोलीस, उतरू नका तुम्ही. मी म्हटलं आपण किती करंटे ठरतोय
ह्यांनी प्रयत्न तरी केला, आपण प्रयत्न पण नाही केला. मी हाफ शड्डीमध्ये टी शर्टमध्ये आंघोळ न केलेलं त्याला म्हटलं आळंदीला चल, आणि बॅरिकेड्स लावून आळंदीचं मंदिर बंद होतं, तिथं रस्त्यावरच पाया पडलो आणि पायी चालायला सुरू केलं. आणि माझ्या वाईफला फोन केला, म्हटलं मी वारीला निघालो. आणि सर मला सांगायला आवडेल, त्या कोविडमध्ये अख्ख्या रस्त्यावरती फक्त मी आणि माझी वाईफ म्हटली तुम्ही एकटं जायचं नाही, लोक मारतायत, गावागावात शिरू देत नाही, मी पण तुमच्यासोबत येणार, माझी बॉडीगार्ड म्हणून. तर आम्ही दोघं नवरा बायको पायी वारीला गेलो. इतके अनुभव, इतक्या वेळ कमी आहे, वारीचे अनुभव मी जितके सांगेल तेवढे कमी आहेत. पण आम्ही शेवटी पंढरपुरात पोचलो. पंढरपुरात आमचं दर्शन झालं, त्याच्यावरती वेगळं मी सर आपल्याला बोलीन. पण मला वारीतनं काय मिळालं तर मी एम्पथाईज करू शकतो. आय एम वर्किंग इन द सायंटिफिक वर्ल्ड. सर सांगायचे की सायन्स अँड स्पिरिच्युअलिटीबद्दल की हाऊ इट इज अ कॉंग्लोमरेट. मी एकच सांगतो, यू कॅनॉट गेट अ कम्प्लीट सायंटिफिक नॉलेज विदाउट स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग. देर इज नो वे. आय वर्क इन द फील्ड ऑफ फिजिक्स. रेडिओ फिजिक्समध्ये मी काम करतो. माझे सगळे सोल्युशन्स रेडिओ फिजिक्समध्ये आहेत. मी पहिले 10 वर्ष पण मेहनत करत होतो, तेवढीच मेहनत आत्ता पण करतो. पण आत्ता मला यश जास्त मिळत चाललं, आणि त्या यशाचं मागचं कारण आय एम एबल टू एम्पथाईज. सर जेव्हा आपण एखादा टेक्नॉलॉजीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जातो, जर त्याच्यामध्ये ह्युमन एम्पथी हा एलिमेंट नाही आणला तर तो वी आर लाईक एनी अदर कॉम्पिटिटर. मी उदाहरण देऊ शकतो. JNPT पोर्टला अनेक वर्ष आम्हाला मिनिस्ट्री ऑफ शिपिंग सांगायची काहीतरी टेक्नॉलॉजी सोल्युशन आणा, तिथल्या ज्या रांगा आहेत ह्या कमी व्हायला पाहिजे. देशाचं जो निर्यात आहे तिथं एक बॉटलनेक होतो की एवढ्या रांगा लागतात, एवढं ट्रॅफिक जॅम, एवढं ॲक्सिडेंट्स हे ते. आणि अनेक कंपन्यांनी तो प्रयत्न केला. आम्ही पण तिथं जाऊन जेव्हा सर्वे केला आणि हे सगळं वारीनंतर उमगायला लागलं. जेव्हा ते सर्वे करत असताना आम्ही म्हटलं, आणि मी त्यावेळेला ते डिसिजन असं घेतलं सर, इन्स्टेड ऑफ फोकसिंग ऑन द टेक्नॉलॉजी, तो ड्रायव्हर जो ट्रकमध्ये बसलेला आहे, आपलं जर सोल्युशन चांगल्या पद्धतीनं चाललं तर हा 8 ते 10 तास आधी लवकर घरी जाऊ शकेल, आपल्या मुलाबाळांसोबत वेळ स्पेंड करू शकेल. आणि हे आम्ही विडा उचलला, आमच्या पूर्ण टीमने हा विडा उचलला. आणि जे काही टेक्नॉलॉजी सोल्युशन डेव्हलप झालं आणि डिलिव्हर झालं त्याच्या मागचं एकच आमचं धोरण ठरलं की तो ड्रायव्हर घरी लवकर पोचला पाहिजे. ही शुड बी एबल टू स्पेंड क्वालिटी टाईम अँड ही डिझर्व्स अ क्वालिटी लाईफ विथ हिज फॅमिली. आणि जेव्हा हे मिनिस्टर्सनी वगैरे व्हेन इट वॉज डेडिकेटेड टू द नेशन, दिस वॉज स्पोकन बाय द दुबई पोर्ट वर्ल्डचे चेअरमन शेख जे आलेले, त्यांनी पण त्याचा उल्लेख केला. तसं सर वारीमुळं जे काही आम्हाला मिळत गेलं, जे काही प्राप्त होत गेलं, हे प्रत्येक टेक्नॉलॉजी सोल्युशन अशा पद्धतीनं झालं. जसं मी आत्ता म्हणलो की हे सगळं सर पण म्हणतात हे सगळे ऋणानुबंध असतात, हे सगळं पूर्वनियोजित असतं. मला तुम्हाला सांगायला आवडेल की मी जेवढे इनोव्हेशन्स करतोय किंवा टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट करतो, आत्ता आम्ही एक खूप सुंदर एक PCB बोर्ड, IoT बोर्ड डेव्हलप केला. आणि आम्ही अनेक वर्ष एक कंपनी शोधत होतो की हा बोर्ड डेव्हलपमेंटसाठी आपल्याला कुठल्या पद्धतीची कंपनी मिळावी. तर जेव्हा पंढरपूरला बारीला उभा होतो दर्शनाच्या, माझ्या सोबत एक कुटुंब होतं चेन्नईवरनं आलेलं. तर ते चेन्नईचं कुटुंब तमिळ बोलत होतं, पण त्या ज्या वहिनी होत्या त्या मराठी अभंग म्हणत होत्या. तमिळ वहिनी पण मराठी अभंग म्हणत होत्या. तर मला कुतूहल आणि मी त्यांच्याशी बोलायला लागलो. तर देवर अमेरिकन सिटिझन्स, आणि अमेरिकन सिटिझन्स पण तमिळियन्स. आणि त्यांनी तो माणूस आहे तो ब्लूटूथचा पेटंट होल्डर आणि AMD कंपनी AMI चिप्सचा तो पेटंट होल्डर. जगातले जेवढे कम्प्युटर्स बूट होतात 60% ऑफ द कम्प्युटर्स आर बूटेड विथ हिज पेटंट टेक्नॉलॉजी. त्याचं नाव श्रीधर मणी. तर तो मणी मला तिथं भेटला आणि आम्ही बोलता बोलता आता आम्ही तो एकत्र मिळून तो जॉईंट बोर्ड डेव्हलप करतो. त्या बोर्डचं नाव आम्ही विठ्ठला बोर्ड असं ठेवलेलं आहे. तर सांगायचं तात्पर्य काय की आय एम अ स्ट्रॉंग बिलिव्हर की देव आपल्याला सगळ्याला तुमच्या वारी चालताना तुमच्या डोक्यात जे जे विचार असतात त्या एक विचार वारीत नेहमी येतो. तुम्हाला एक क्षण असा वाटतो जेव्हा देव तुमच्यासोबत आहे. तो एक क्षण असतो. तो क्षण ज्याला जो इलॉंगेट करू शकतो तो संतत्वाकडे जातो. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्या पूर्ण 250 किलोमीटरच्या प्रवासामध्ये एक मोमेंट असा मिळतो, कधी मिळतो कधी नाही मिळत. पण एक मोमेंट अजूनही येतो, 13 वर्ष येतोय की मी हे का करतोय. तर वारी हे शिकून जाते की वारी तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर काढते. whenever you are in your comfort zone,
यू विल नेवर डू एनी डेव्हलपमेंट, यू विल नेवर डू एनी इनोव्हेशन. वारी तुम्हाला जेव्हा कम्फर्ट झोनमधनं बाहेर काढते त्यावेळेसच तुम्ही ते डेव्हलपमेंट करू शकता. असा क्षण येतो जेव्हा तुम्ही कितीही तुमचे साथीदार तुमच्यासोबत असले, तुम्ही एकत्र चालत असला, तरी एक टाईम असा येतो जेव्हा तुम्ही एकटेच चालत असता आणि त्यावेळेला जे तुमच्या डोक्यात विचार असतात आणि वारी चालताना हे सात्विक विचारच येतात. वारीमध्ये माझ्यामध्ये बदल फक्त माझ्या विचारामध्ये नाही झाला, माझ्या आचारामध्ये झाला, माझ्या संस्कारामध्ये झाला, एवढंच नाही तर माझ्या आहारामध्ये सुद्धा झाला. आणि हे सगळे डेव्हलपमेंट्स मी कम्प्लिटली रिलेट करू शकतो की सायंटिफिक डेव्हलपमेंट विदाउट स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग कॅनॉट बी अचीव्ड. सो आमचं पूर्ण श्रेय आणि सक्सेस आय ओ इट टू यू सर. तुम्ही जे आमच्या मुलांमध्ये मला अजूनही आठवतं किती गोष्टी मला बोलायच्यात मी विसरून जातो आहे की एक अशी सुरळी मिळायची, पसायदान त्याच्यावर प्रिंटेड असायचं, असे गोल सुरळी होती आणि ती सुरळी आम्ही वाटायचो कोणी गेस्ट आले तर ती त्यातलीच एक सुरळी मी घरात भिंतीवर. तर घरात व्यायामाचा शौक, तर बॉडी बिल्डर्स सगळे एका साईडला, पिक्चरमधले हिरोईनसुद्धा आणि तिथं एक सुरळीसुद्धा पसायदानाची. आणि ते पसायदान मला माहिती नाही सर, ते जे इमेज आहे पसायदान मला अजूनही तसंच्या तसं डोळ्याच्या समोर आहे. असं तो व्हाईट हे असायचं, वरती प्लास्टिकची एक रोल असायची आणि खाली असं नक्षी, आणि नक्कीच तुम्हीच डिझाईन केलेलं असणार आहे. कारण आम्ही स्टुडंट्स फक्त MITचे विद्यार्थी नव्हतो, आम्हाला कुठलाही अमिताभ बच्चनची गरज नव्हती सोनावणे सर. आम्हाला फक्त कराड सरच आमचे अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेश खन्ना सगळे होते. सरांची हेअरस्टाईल, सरांचं एव्हरीथिंग मला राहुल नेहमी म्हणतो, बाबा तू माझा मित्र जास्त आहे का माझ्या वडिलांचा फॅन जास्त आहे. आम्ही विद्यार्थी सरांबद्दल एक शब्दही कमी जास्त ऐकू शकत नाही, त्यांच्या मुलाकडनं सुद्धा. तर अशा पद्धतीचे आमचे हे सर, आणि हे आम्हाला सगळ्या गोष्टी आम्हाला आज सांगायची संधी दिली सरांनी, आणि राहुलनी आवर्जून सांगितलं की इकडे येऊन तुम्ही हे बोला. तर मी खूप खूप आभारी आहे. मला अनेक गोष्टींमध्ये एकच गोष्ट अजून सांगायची वाटते की वारीने अजून मला जर काय दिलं असेल तर, आणि कुणाच्या हातनं देव येऊन काय सांगून जाईल सांगता येत नाही. एक माझा मित्र जो माझ्यासोबत वारी चालायचा, त्याचा एक ड्रायव्हर होता, त्याचं नाव नाना सोनावणेच त्याचं आडनाव. तर नाना सोनावणे. तर मी पायी वारी चालत होतो आणि तो मला म्हटलं, साहेब हे छोटंसं पुस्तक तुमच्याजवळ ठेवा. तर ते पुस्तक काय, तर ते हरिपाठ. तर मी घेतलं आणि खिशात ठेवलं, आणि ते हरिपाठ मी त्या वारीत वाचलंच नाही. पुढच्या वारीमध्ये माझी एक वारीची पेटी आहे, माझे शूज, कपडे, टोपी, पंचा, ते पुढच्या वारीलाच तो पेटी उघडली, त्यात ते हरिपाठ पण होतं. मी म्हटलं ह्यावर आपण वाचू तरी हे हरिपाठ काय आहे. ते हरिपाठचं पठण त्याच्यामध्ये केलं, आणि आज मला सांगायला आवडेल की मी हरिपाठ हा माझ्या मुलांसाठी मी हा संस्कार आणू शकलो. माझ्या मुलांसाठी हे ललबाय आहे. माझी मुलं रात्री झोपताना हरिपाठ म्हणतात. तर मी किंवा माझी वाईफ जे कोण आम्ही घरी असेल तर आम्ही रोज रात्री हरिपाठ म्हणतो, आणि हरिपाठ ऐकत ऐकत ते झोपतात. वेळ संपलेली आहे. मी टीचर नाही आहे, मी इंजिनियर आहे, त्यामुळं मला वेळ नेहमी डिलिव्हरीला कमी पडतो, सबमिशन असो किंवा काही असो. त्यामुळे अजून 1 मिनटं घेणार. तर मला फक्त एकच सांगायचं ह्याच्यामध्ये की हरिपाठमधलंच मला आज हे सगळं ऐकताना जे आठवतं आहे, तर ते 4 फक्त ओळी हरिपाठातल्या मला आज आठवत आहेत. त्या म्हणून मी आज इथं थांबतो. त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे, योग याग विधी येणे नोई सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म, भावेविण देव न कळ निसंदेह, गुरुविण अनुभव कैसा कळे, तपेविण दैवत दिदल्याविण प्राप्त, गुजेविण हित कोण सांगे, ध्यानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंचे संगती तरणोपाय, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करू.